नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रिकल्चर इंडस्ट्री या चॅनलमध्ये मी छगन बाडा आपलं सर स्वागत करतो। मित्रांनो, आपण तुम्ही व्हिडिओ बघतायच, कर्नाटकमध्ये आहोत आणि या ठिकाणी साध्या मिरचीचा हा प्लॉट आहे। तर शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया किती दिवसाचा प्लॉट आहे, या प्लॉट विषयी संपूर्ण माहिती। नमस्कार साहेब। नमस्कार। सर्वप्रथम तुमची ओळख सांगा। मी शाहनवाज पटेल, हिरेपुडी, तालुका चिखली, जिल्हा बेळगाव। बर, हा किती दिवसाचा प्लॉट आहे? हे आता साहेब डिसेंबरला लावून केले आम्ही। डिसेंबर लास्टला आणि जानेवारीच म्हणा, जानेवारी फरवरी आणि चालू जाऊन 1 महिना झाले। एक तोड संपले, आता 3 टन निघले एका। आणि रोपांची संख्या किती? रोपांची 4000 संख्या आहेत। रोपा आम्ही वेगळीकडे घेतले। खरं ट्रीटमेंट काय आहे, पजबळकर साहेबांचं केलं। बर बर, आता हे किती बाय किती वर लागण आहे? हे 4.5 बाय 1.25 फूटवर आहे। 4.5 बाय 1.25 फूट आणि सिंगल लागण आहे। हा, सिंगल लागण आहे त्याच्या। आणि क्षेत्र किती आहे? क्षेत्र 20 गुंठे। 20 गुंठ। बळीराजा कृषी उद्योग आपल्यासाठी घेऊन आले आहे 7,000 रुपयात 1 एकराचे आयसाय ठिबक सिंचन, 7 वर्षाच्या गॅरंटीसह ड्रिप इरिगेशन, आयसाय व नॉन आयसाय साठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठे कंपनी ते ग्राहक केंद्र। शेतीविषयक लागणाऱ्या सर्व गोष्टी संपूर्ण महाराष्ट्रभर उपलब्ध करून देणारे महाराष्ट्रातील पहिले शेतकरी सर्व्हिस केंद्र। कुठलाही जादा फायदा न बघता शेतकऱ्यांसाठी चालवलेले केंद्र म्हणजे बळीराजा कृषी उद्योग। 20 गुंठ्यामध्ये 4000 रुपये बसवले होते। 4000। बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला वगैरे मी दाखवलंच की याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक जेवढे फुटवे आहेत त्या प्रत्येक फुटव्यामधून कळी पूर्ण निघाले आणि त्याचं पूर्ण सेटिंग सुद्धा झाले। आणि तुम्ही बघू शकता याची लांबी वगैरे। व्हरायटी कुठली आहे? व्हरायटी 5531 सिजंटा कंपनीची। 5531। आणि एवढ्या टेम्परेचर मध्ये जी लोक म्हणतात की मिरची अनसक्सेस किंवा बाकीच्या गोष्टी, तर हा प्लॉट बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की जो 5531चा हा प्लॉट आहे तो किती जबरदस्त आहे। आणि ह्याचे जे ग्रोथ आणि स्टेज आहे एकदम जबरदस्त, तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे। याचा खोड वगैरे, याचा बुंदा आणि ह्याची उंची, सर्वप्रथम मिरचीमध्ये उंची बघा ह्याची जबरदस्त आहे। या सगळ्या गोष्टी आणि ह्याच्यासाठी तुम्हाला आतापर्यंत खर्च किती आला? सगळं मिळून साहेब आम्हाला हे शेडनट वगैरे सगळं औषध 1,40,000 रुपये खर्च आला। आणि तुमचं आता उत्पादन पहिल्या तोड्यात किती निघले? पहिल्या तोड्यात 2 लाख रुपये उत्पन्न झाले। पहिल्या तोड्यात 2 लाख रुपये उत्पन्न झाले, म्हणजे खर्चातून तुम्ही बाहेर आहात। ओके। आणि ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला किती उत्पन्नाची अपेक्षा आहे? अजून नाही तर अपेक्षा आहे की हो साहेब, तसं काय सांगायला तर किती दिवस निघणार? बरं साहेब काय म्हणले, एवढे दिवस टिकवतो काय? साहेब म्हटले ते त्याला आणि आम्ही त्याचं हे फुलकळी आणि माल वाढवू आणि त्याचं लांबी वाढवायची आहे। या सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या आणायच्या म्हणून साहेब सांगितले। आणि त्यांचं औषध बी, त्यांचं ट्रीटमेंट बी चांगलं आहे। ह्याच्या अगोदर साहेबांनी ट्रीटमेंट कुठल्या पिकाला घेतलं होतं? आम्ही अगोदर कवा घेतले नाही, ते पहिला घेतले ते त्यांनी कामिरवली साहेबांची। आणि आता त्यांचं बजबळकर साहेबांचे झालं तर त्यांचं घेतलं नाही। बरं, ओके। आणि मिरची जाईल सध्या तुमच्याकडे? हा, पहिला एक मिरची होती, पहिला ढबू मिरची होती। ते ढबू मिरचीला बी सगळं बजबळकर साहेबांची ट्रीटमेंट होती। बरं, त्याच्यात किती उत्पन्न निघलं? त्याच्यात नाहीतर बी काय तर 25 टन माल निघाले। बरं, किती 8 महिन्याचं प्लॉट होतं? किती क्षेत्र होतं? 21 गुंठ। 21 गुंठ्यात 25 टन माल? 25 टन। रोपांची संख्या किती होती? रोपांची संख्या 7,600। 7,600। आणि सुरुवातीपासून ट्रीटमेंट घेत होता का? सुरुवातीपासूनच। त्याच्यात सुद्धा तुम्हाला भरपूर फायदा झाला? त्याला काय म्हटलं तर दर कमी लागला, 20 रुपये, 18 रुपये, 20 रुपये तेवढंच लागला। मार्केट कुठलं करताय? मार्केट बेळगाव। बरं, तर बघा शेतकरी मित्रांनो, ही जी साध्या मिरचीची व्हरायटी आहे, ह्याचा टॉप एकदम असा रिझल्ट आणि क्वालिटी या उन्हाळ्यात सुद्धा आणून दाखवली। आणि तुमची साधी मिरची असेल तर तुम्ही कुठपर्यंत आलाय किंवा तुम्ही तुमचं उत्पन्न किती निघलंय हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि तुम्हाला सुद्धा अशी मिरची पिकवायची असेल तर तुम्हाला एक नंबर देतोय, त्या नंबरला कॉल करून तुम्ही सुद्धा अशी मिरची पिकवून मोठ्या प्रमाणावर इन्कम ग्रोथ करू शकता। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा आणि असंच टेक्निकल नॉलेज घेत राहा। धन्यवाद।